आणि आता बातमी नाशिकमधून मध्यरात्रीपासून सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे नाशिकचा पर्यटनाचा केंद्रबिंदू असलेला सोमेश्वर धबधबा खळखळून वाहताना दिसतोय। तर नाशिकमध्ये सध्या मुसळधार पाऊस बरसतोय आणि याच पावसामुळे नाशिकच्या पर्यटनाचं केंद्रबिंदू ज्याला मानलं जातं तो म्हणजे सोमेश्वर धबधबा हा खळखळून वाहताना दिसतोय। आणि या संदर्भात बोलणार आहोत आमचे प्रतिनिधी सागर गायकवाड आपल्यासोबत आहेत। सागर, नाशिकच्या पर्यटनाचं केंद्रबिंदू म्हणजे सोमेश्वर धबधबा आणि सध्या तो आता खळखळून वाहतोय। नक्कीच तुम्ही जर माझ्या पाठीमागे बघितलं तर हा सोमेश्वर धबधबा आहे। खरं तर पर्यटनाचा केंद्रबिंदू म्हणून ह्या सोमेश्वर धबधब्याची ओळख आहे आणि हा सोमेश्वर धबधबा आता खळखळून वाहताना आपल्याला पाहायला मिळतोय। खरं तर हा पहिलाच पाऊस आहे आणि पहिल्या पावसानंतर पहिल्यांदाच हा सगळा धबधबा हा असा ओसंडून वाहताना आपल्याला पाहायला मिळतोय। कारण गेल्या अनेक दिवसांपासून खरं तर नाशिककरांना पावसाची प्रतीक्षा होती आणि यानंतर पाऊस पडल्यानंतर आता सध्या हा सगळा सोमेश्वर धबधबा हा खळखळून वाहताना आपल्याला पाहायला मिळतोय। सध्या या परिसरामध्ये पर्यटनासाठी बंदी घातल्या असल्या कारणामुळे नागरिकांची गर्दी आपल्याला पाहायला मिळत नाही आहे। मात्र हा जो धबधबा आहे हा धबधबा पाहण्यासाठी नागरिकांची मोठी गर्दी या ठिकाणी असते। मात्र काल आलेल्या पावसामुळे अनेक पर्यटन स्थळ जे आहेत त्यासाठी अनेक दुर्घटना होऊ नये यासाठी या ठिकाणी पर्यटकांना बंदी घालण्यात आलेली होती। मात्र यामध्ये आता जर प्रत्यक्षात जर बघितलं तर आता इथे पर्यटक जरी नसले तरी हा जो सोमेश्वर धबधबा हा खळखळून वाहताना आपल्याला पाहायला मिळतोय। हा प्रवाहित झालेला धबधबा पाहण्यासाठी अनेक नागरिक जे आहेत ते नाशिककर आहेत ते या धबधबा पाहण्यासाठी येताना आपल्याला पाहायला मिळत असतात। मात्र या धबधबा पाहण्यासाठी इथे काही नागरिक जरी नसले तरी पाऊस जो आहे तो मोठ्या प्रमाणात पडल्यामुळे हा धबधबा जो आहे तो प्रवाहित झाल्याचा आपल्याला पाहायला मिळतोय। खरं तर गंगापूर धरणातून पाण्याचा विसर्ग केल्यानंतर हा धबधबा जो आहे तो मोठ्या प्रमाणात प्रवाहित होतो। मात्र धरणातून पाण्याचा विसर्ग केलेला नाही आहे। मात्र पाऊस जो आहे तो नाशिक शहरामध्ये गेल्या काही तासांपासून मुसळधार पद्धतीने पडतोय। यामुळे हा जो सोमेश्वर धबधबा आहे तो आता ओसंडून वाहताना आपल्याला पाहायला मिळतोय। सध्या या दृश्यांमध्ये आपण हा धबधबा आपण बघू शकतो की हा किती ओसंडून वाहताना आपल्याला पाहायला मिळतोय। सागर, तर सध्या या ठिकाणी पर्यटकांची तितकी गर्दी झाली नाहीये, मात्र अनेक पर्यटक त्या ठिकाणी आहेत, त्यामुळे सगळ्यांनीच खबरदारी घ्यावी आणि तुम्ही देखील खबरदारी घ्या। धन्यवाद दिलेल्या माहितीसाठी।